काल मला धक्काच बसला. काल तुमच्या चॅनलवर सकाळी ब्रेकिंग न्यूज आली की CBSE बोर्डात कन्व्हर्जन होणार आहे. तर मला पहिला प्रश्न होता आणि पहिलीपासून टप्प्याटप्प्याने करणार आहेत. आता मला 3 प्रश्न माननीय दादा भुसेंना आणि या सरकारला विचारायचे आहेत आणि एक पालक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि अनेक वर्ष शिक्षणात काम केले म्हणून मी अतिशय विनम्रपणे प्रश्न विचारू इथे. पहिला मुद्दा की ह्या देशामध्ये प्रत्येक राज्याचं स्वतःचं स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, ICSE आणि महाराष्ट्रात आता इंटरनॅशनल बॅकलॉरिएट IBच्या शाळा. तुम्हाला IBच्या शाळा चालतात फॉरेनच्या, पण माझी SSCची शाळा तुम्हाला चालत नाही. CBSEमध्ये किती टक्के मराठी असणार आहे? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचं लिखाण, महाराष्ट्राच्या कविता हे सगळं CBSEच्या सगळ्या त्या बोर्डाच्या करिक्युलममध्ये आहे का? आणि काय वाईट आहे, मी स्वतः SSC बोर्डचं प्रॉडक्ट आहे, चॉईस द्या ना पालकांना. हा एक मुद्दा झाला. त्यामुळे SSC बोर्डच्या विरोधात हे का निर्णय घेत आहेत हा प्रश्नाचं उत्तर ह्या सरकारला द्यावं लागेल पहिला. दुसरा मुद्दा की CBSE बोर्ड करताना तुमची तयारी आहे का? आज ह्या राज्यामध्ये तेवढे शिक्षक आहेत का? प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक आहेत का? आपल्या म्युन्सिपल सगळ्या या मोठ्या म्युन्सिपॅलिटीज असतील किंवा जिल्हा परिषदा असतील, कॉर्पोरेशन्स असतील, या सगळ्या शाळांमध्ये किती जागा रिक्त आहेत? तुम्ही एवढा मोठा बोर्डचं ट्रान्झिशन करताय, तुमची CBSEची तयारी आहे का? हा खूप एक टेक्निकल आणि खूप सिरियस इश्यू आहे. आणि इतक्या इझिली काल ते स्टेटमेंट आलं की ते धक्कादायक होतं. आणि मला चिंता आहे मराठी भाषेचं काय होणार. आता मला वाटायला लागलं की ते तामिळनाडूवाले जे करतायत आंदोलन ते आता खरं व्हायला लागलं का. बरं रे, ते कदाचित मराठीबद्दल आपल्याला इथे करावं लागेल ते. कारण SSC स्टेट बोर्ड हे तुम्ही बंद करणार का? मग महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेणार त्याचा? खूप गांभीर्याने. अहो, शिक्षण काय असं काय हलक्यामध्ये नाही घेत आहेत की आता हा एक निर्णय आम्ही बदलला, याचा नाही चलेगा आणि आम्ही करूही देणार नाही या सरकारला.